नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मी या व्हिडिओद्वारे माझे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं यासाठी प्रत्येकजण अर्थसाक्षर होणं खूप महत्त्वाचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी मागच्या 7-8 वर्षापासून फायनान्शियल लिटरसी प्रोग्रॅम घेत आहे. हे फायनान्शियल लिटरसी प्रोग्रॅम घेत असतानाच प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम मिळवून देण्यासाठी आपली स्वतःची जबाबदारी म्हणून मी काही प्लॅटफॉर्म उभे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही देखील खूप छान पद्धतीनं प्रतिसाद दिला. मागील 7-8 वर्षापासून हजारो लोकांच्या बरोबर इंटरॅक्ट होत असताना फायनान्शियल लिटरसी प्रोग्रॅमच्या माध्यमातून अनेकाबरोबर संवाद साधत असताना प्रत्येकाची गरज, त्याचबरोबर प्रत्येकाचे बचत आणि गुंतवणुकीच्या द्वारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकजणच धडपडत आहे असं लक्षात आलं आणि मी पुढाकार घेऊन प्लॅटफॉर्म उभा करण्याचा प्रयत्न केला. उद्देश हाच होता, सकारात्मक उद्देश होता की कुठल्याही व्यक्तीला, सामान्यातला सामान्य व्यक्तीसुद्धा जर त्यांनी योग्य दिशेने योग्य प्लॅटफॉर्मवरती बचत आणि गुंतवणूक जर केली तर प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम मिळवून देता येऊ शकतं. मग याच्यासाठी एक राईट प्लॅटफॉर्म उभा करण्याच्या प्रयत्नातूनच मी सिस्पे फिनवेल्थ इंडिया LLP ही कंपनी स्थापन केली आणि त्याला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला. हा प्रवास घडत असतानाच आणखी काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जोडलं गेलो, ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इन्फानाइट बीकन फायनान्शियल सर्व्हिसेस. या प्लॅटफॉर्मवरती जात असताना डोळ्यासमोर एकच ध्येय होतं किंवा उद्दिष्ट होतं, जर आपल्याला हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर आपण एक व्यक्ती सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही. म्हणून अशा ऑर्गनायझेशनमध्ये मी जोडला गेलो जिथे 7 डायरेक्टर्स काम करत आहेत आणि प्रत्येक डायरेक्टर हे वेगवेगळी जबाबदारी, वेगवेगळे डिपार्टमेंट हँडल करत आहेत. मला फक्त मार्केटिंगचा रोल करायचा आहे आणि जी माझी पॅशन आहे, आवड आहे, त्यानुसार मी माझं काम 100% योग्य रीतीनं पार पाडू शकतो याच्यावरती मला भरोसा असल्यामुळेच मी या प्लॅटफॉर्मवरती जोडला गेलो. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेकांची स्वप्न उंचावली, अनेकांनी मोठी मोठी स्वप्न पाहिली, कारण या प्लॅटफॉर्मवरती जे संचालक मंडळ आहे त्यांनीसुद्धा खूप मोठी स्वप्न सगळ्यांना दाखवलेली होती किंवा आहेत. भारताचं ब्लॅकरॉक बनवणं हे आपल्या फंड मॅनेजरचं उद्दिष्ट होतं आणि केवळ त्या उद्दिष्टालाच अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या प्लॅटफॉर्मवरती हजारो लाखो लोकांनी भरोसा, विश्वास ठेवून या सिस्टमबरोबर जोडले गेले. मागच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये आपण खूप छान पद्धतीनं काम देखील करत आलेलो आहोत आणि खरंच लिटरली अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक स्वातंत्र्याची पहाटसुद्धा उगवलेली आहे. पण हे करत असताना अनेकांना हे मिळणारं सक्सेस, यश, ऑर्गनायझेशनचं यश असेल, त्याचबरोबर आपल्याबरोबर जोडले गेलेले फ्रँचायझी पार्टनर्स असतील, त्यांचं यश असेल, हे डोळ्यामध्ये खुपायला लागलं आणि त्याच्यातूनच आपल्या ऑर्गनायझेशनवरती लोकांनी शिंतोडे उडवायला सुरुवात केली. खरं तर ज्या लोकांचा या सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांचा सहभाग नाही, अशा लोकांनी डेलिबरेटली बदनामी करण्यासाठी किंवा खंडणी उकळण्यासाठी सुरुवात केली होती आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून काही लोकांनी व्हिडिओज बनवले, सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या प्रकारामध्ये वैयक्तिक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. कारण मी मार्केटिंगच्या फ्रंटवरती असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये माझा वावर जास्ती होता आणि मी प्रत्येकाला या गोष्टी समजावून सांगत होतो, पटवून देत होतो आणि त्याच्यातूनच अनेकांच्या आर्थिक संपन्नता यायला सुरुवात झाली होती आणि म्हणून अनेक लोकांना पोटदुखीसुद्धा व्हायला सुरुवात झाली आणि त्याचाच भाग म्हणून अनेक जणांनी सोशल मीडियावरती मला टार्गेट करायला सुरुवात केली. खरं तर मी या गोष्टींकडे आत्तापर्यंत खूप दुर्लक्ष केलेलं आहे, कारण मला स्वतःला आपल्या इंटेन्शनवरती भरोसा आहे. आपण हे कशासाठी करायला चाललेलो आहोत, याच्यातून कोणाला काय साध्य होणार आहे, या गोष्टीची मला स्वतःला
पूर्ण खात्री असल्यामुळे मी अशा नकारात्मक गोष्टींकडे कधीही लक्ष दिलं नाही आणि मी माझं काम करत राहिलो. परंतु मागच्या काही दिवसापासून पुन्हा मला टार्गेट करण्यात येत आहे आणि कालपासून इंस्टाग्रामवरती महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम नवनाथ अवताडे या व्यक्तीनं केलेला आहे आणि सिस्पे फिनोवेल्थ इंडिया LLP किंवा इन्फानाईट मल्टीस्टेटच्या माध्यमातून यांनी मोठा फ्रॉड केला आहे अशा पद्धतीचं सादरीकरण करण्यात येत आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच ज्ञात असेल की आपण सिस्पे फिनोवेल्थ इंडिया LLP या कंपनीच्या माध्यमातून 1 रुपयाचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा फ्रॉड झालेला नाही. याच्या अगोदरसुद्धा काही लोकांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट दाखल केल्या होत्या आणि तिथंसुद्धा त्यांनी तपास केल्यानंतर त्यांच्या हेच निदर्शनास आलं की सिस्पे फिनोवेल्थ या प्लॅटफॉर्मवरती कुठल्याही प्रकारची कोणाची फसवणूक झालेली नाही. तरीसुद्धा मला टार्गेट करण्यासाठी अनेकांनी ही बदनामीची मोहीम राबवलेली आहे. दुसरी गोष्ट, इन्फानाईट मल्टीस्टेट ही जी संस्था आपण नव्यानं सुरू केलेली आहे, या संस्थेमध्ये सुद्धा कुठल्याही गुंतवणूकदाराचा 1 रुपयाचंही डिपॉझिट आपण घेतलेलं नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं फिक्स डिपॉझिट किंवा RD प्लॅन, पेन्शन प्लॅनच्या माध्यमातून कुठल्याही ग्राहकांचं, गुंतवणूकदारांचा 1 रुपयासुद्धा घेतलेलं नाही. आत्तापर्यंत ही संस्था फक्त शेअर होल्डरच्या शेअरच्याच रकमेवरती उभा राहिलेली आहे आणि त्याच्यातून आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलेलं आहे हे आपल्या सभासदांच्या शेअरच्या अमाऊंटमधून केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे डिपॉझिट या संस्थेमधून घेतले गेलेले नाहीत. त्यामुळं त्यांनी जो दावा केलेला आहे तो पूर्ण